असं आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये सुपूर्त केली जाते मानाची कॅप अर्थातच आमचे सर्वांचे लाडके नाना अर्थातच आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय श्री पोपटरावजी कदम यांच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट आशियाची स्थापना केली अर्थातच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सुपूर्त केली जाते ही कॅप नक्कीच चांगला खेळायस मित्रा 10 चेंडूमध्ये 31 धावा रचल्या गेल्या जुगाईवाडी टीमचा एक उभरता सितारा अर्थातच डॅनी मात्र सुपूर्द केली जाते थँक्यू सो मच जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अर्थातच मॅच आपण पाहतोय फडतरवाडी विपक्ष पाबळवाडी फडतरवाडी वर्सेस पाबळवाडी टॉस विन झाल्यावरती फडतरवाडी टीम पाहिलं तर कॅप्टनचं बोलणं असेल तर मुलाखतीमध्ये की मी फलंदाजी करायला आवडते टॉस विन झाला तर नक्कीच मी फलंदाजी करेल आता मात्र फलंदाजी स्वीकारली आता मात्र फलंदाजीसाठी पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती असेल महेंद्र साळुंके जो मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल आहे पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्रायक एंडला नवनाथ पवार आहे मात्र थोडासा लेट झालाय फटका मात्र पाहायला गेलं तर थोडासा फसला गेलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर गोलंदाज सोन्याच्या माध्यमातून रोखलं जातंय या चेंडूवरती येते एक चिकी रन अर्थातच सिंगल रन आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती अर्थातच 3 चेंडू पूर्ण 6 धावा ओपनिंग पेयर नवनाथ आणि माहीच्या माध्यमातून या धावा रचले गेलेत तर मात्र चौथा चेंडू फेकी केला जातोय सोन्याच्या माध्यमातून ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज वेगाचं शस्त्र मात्र याच्या जवळ खूप मोठे आहे सह्याद्री पठारामधील वेगवान गोलंदाज आता मात्र फटका खेळला जातोय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात असेल काबू कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फील्ड करतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल होता तर मात्र या 2 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागले जात आहेत या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती या 4 चेंडू पूर्ण 8 धावा पाहिलं गेलं तर ही दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतायत आतापर्यंत पाहिलं तर प्रयत्न चांगला राहिलाय थोडीशी चुका झाल्या चुका मात्र सुधारल्याही गेल्या आता मात्र फटका खेळलाय थोडासा पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न ठरला यशस्वी चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी येतोय एनव्ही ब्रँडेड षटकार अर्थातच नवनाथ पवारच्या बॅट मधून आला या षटकार संघाची धावसंख्या जाऊन मजल मारले थेट आपण पाहतोय 14 वरती चेंडू झालेत 5 पूर्ण संघाची धावसंख्या 14 धावा बिन बाद 14 अर्थातच पाहायला गेलं तर मागील चेंडूवरती आला एक ब्रँडेड फटका ट्रेडमार्क शॉट अर्थातच शॉट ऑफ इव्हिलिंग एनव्हीच्या बॅट मधून आलेला फटका आपण पाहतोय जो मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सजवला होता अर्थातच षटकार शेवटचा चेंडू फटका सजवला जातोय थोडासा मात्र लेट होतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात असेल त्यावरती 1 धाव तर मात्र स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली झाली षटक संपतंय होते सांगता पंचांच्या माध्यमातून या पहिल्या षटकाची तर मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा मान्य सन्माननीय आदरणीय आपण साहेब पाहतो राजीजी कदम यांचा इथं मान सन्मान केला जातोय साहेब व्यासपीठावरती यायचंय आपला इथं सन्मान केला जातोय राजीजी कदम साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय आमच्या सह्याद्री क्रिकेट आशियाचं सन्मान चिन्ह देऊन आपणास सन्मानित केलं जातंय आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्य सन्माननीय अध्यक्षजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मान्य सन्माननीय राजीजी कदम यांचा मात्र इथं मान सन्मान केला जातोय आपल्या व्यासपीठावरती सह्याद्री क्रिकेट आशियाच्या माध्यमातून पाहिलं तर गावडेवाडी गावचे सुपुत्र आपण पाहतोय यांनी मात्र आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले त्यांचा मात्र इथं मान सन्मान केला जाईल आमची परंपरा आहे आमच्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची परंपरा आपण पाहतोय इथं जपली जाते अर्थातच महाराष्ट्राची परंपरा इथं जपली जाते आपुलकीची शाल आणि आपण सन्मान चिन्ह आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून दिलं जातंय अर्थातच अध्यक्ष साहेब रामजी सावंत यांच्या माध्यमातून आज सन्मान केला जातोय राजूजी कदम साहेब आपण पाहतोय राजूजी कदम साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय विनंती असेल राजूजी कदम साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय
असा आयोजक वर्ग आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे आपल्या पाटण तालुक्यामध्ये। अर्थातच कावडेवाडी गावामध्ये चषक आपण पाहतोय स्मृती चषक 2024 येते 23, 24, 26, 27 मार्चला 2024 रोजी ही स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। तब्बल या स्पर्धेसाठी रोख रक्कम पाहिलं गेलं तर प्रथम पारितोषिक 1,25,000 रुपये व चषक त्या समवेत असेल। त्यानंतर पाहिलं तर द्वितीय पारितोषिक 71,000 रुपये व चषक असेल तृतीय पारितोषिक 51,000 आणि आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेसाठी चौथी पारितोषिक असेल अर्थातच 25,000। अर्थातच आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम कैलासवासी पांडुरंग महादू कदम यांच्या स्मरणार्थ कैलासवासी धोंडीराम पांडुरंग कदम गावडेवाडी यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम रंगणारे येते 23, 24, 26 आणि 27 मार्च रोजी येते आपल्या पाटण तालुक्यामधील सर्वोत्कृष्ट आणि खूप मोठी स्पर्धा आपण पाहू शकतो। या स्पर्धेमध्ये खूप मोठे खेळाडू उपलब्ध असतील, नक्कीच तुम्ही पण या आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवा। थँक्यू सो मच। आयोजक वर्ग राजेश कदवे यांचे इथे मात्र मान सन्मान केला जातोय आयोजक वर्गांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। अर्थातच लास्ट सामना आहे लीग पद्धतीमधील साखळी पद्धतीमधील एनबी विपक्ष कॅप्टन असतील राजन दादा, अर्थातच फडतरवाडी विपक्ष असेल पाबळवाडी। फटका खेळला जातोय, फटका मात्र खूपच आकाशाला गवसणी घालतोय, चेंडू मात्र गॅदर केला जाईल, झेल पकडली जाईल का, झेल मात्र पुन्हा एकदा मिस होते। आता मात्र चेंडू अडवला जातोय का, 7 चौकार आपण पाहतोय, चौकार येतोय एनवीच्या बॅट मधून पाहिलं तर सलगचा दुसरा चौकार आपण पाहिलं तर एनवीच्या बॅट मधून येतो। एनवीच्या खात्यावरतीला तिसरा चौकार आहे, 2 षटकार खेचलेत। या शेवटच्या मॅच मध्ये पाहिलं तर थोडासा लेट आलाय, त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं थोडीशी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, माझा खेळ थोडासा झाला नाही परंतु लेट आलाय परंतु तंदुरुस्त आलाय। या सामन्यामध्ये आपण पाहतोय लीग पद्धतीमध्ये शेवटचा सामना आहे अर्थातच फडतरवाडी विपक्ष पाबळवाडी। बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहतोय सागरवरती मात्र हल्ला चढवला जातो एनवीच्या माध्यमातून, फटका खेळला जाईल, फटका मात्र जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून सरळ 4 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक 4। यस अर्थातच एनवी ऑन फायर आहे। वेलकम डीजे श्रेयस। चौथ्या चेंडूवरती आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू फेकी केले, 4 चेंडूवरती 4 मोठे फटके, आता मात्र संधी निर्माण झाली होती, येईल का 5वा फटका, चेंडू जातोय गुदगुल्या करत कार्पेटला अर्थातच मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार येतोय। याच षटकामधील सर्वात मोठा फटका पाहिला तर चौकार येतोय, संघाची धावसंख्या 4 चौकारांशी जाऊन पोहोचते 38 धावांवरती। चेंडू झालेत 5 पूर्ण, त्यावरती 4 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय, तो म्हणजे एनवी आपण पाहतोय स्टार्टिंग एंड वरती। नवनाथ पवार या संघाचा आयकॉन खेळाडू, थोडासा लेट आलाय परंतु तंदुरुस्त आलाय। षटक संपतंय, 7 चेंडूवरती पाहिला गेले तर 6 मोठे फटके, अर्थातच 5 चौकार आणि 1 षटकार लगावला, तो मात्र अर्थातच एनवीच्या माध्यमातून आता मात्र 6 मोठे फटके पाहायला मिळत आहेत। एनवी वरती पारितोषिक लागले या स्पर्धेतील पाहायला गेलं तर मी सकाळच्या सत्रामध्ये बोललो होतो एटीएम सुरू झाले, पैशांची बरसात होणार आहे, खेळ दाखवा आणि पैशांचा बंडल घेऊन जा। अर्थातच एनवी वरती पारितोषिक लागले 10,001 रुपयांचं सलगच्या 3 षटकारांसाठी, सलग 3 षटकार खेचायचं आतापर्यंत करून दाखवलंय, 5 चौकार आतापर्यंत खेचलेत एनवीने। पाहिले गेले तर एनवी वरती 3 षटकारांसाठी आता मात्र 10,001 रुपयांचं पारितोषिक लाभले गेले। मान्य सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय कल्पेशजी सपकाळ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभले गेलंय। 42 धावा धावफलकावरती लागले गेलेत आतापर्यंत, तर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जाते तोच फलंदाज एनवी आपण पाहतोय अर्थातच नवनाथ पवार। सलग 3 षटकारावरती पारितोषिक लाभले गेले कल्पेश दादांच्या माध्यमातून, तर मात्र बॅटची इनसाइड एज लागून चेंडू जाईल का सीमा रेषे पार, हे साडवला जाते, धावा पळून काढायच्या असतील, धावा मात्र इथं 2 पूर्ण होतील।
गली स्लीप मधलं पाहिलं तर मोहन फौजी मात्र या चेंडूवरती जातात, या 2 धावेवरती रोखलं जात आहे. एस स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी मी करेल. सत्ता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू रोखलं जात आहे. फेकी मात्र चांगली होती एसटी रस्टिकाच्या माध्यमातून. धाव स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्राइक एंडला पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. एनवी वरती मात्र पाहिलं तर चांगली फलंदाजी करत असताना आता मात्र स्वतः वैयक्तिक बाद होतोय. 43 धावांवरती बाद होतोय. 13 चेंडू मध्ये 43 धावा ठोठावल्यात. नक्कीच एक चांगला खेळ राहिला, सर्वोत्कृष्ट खेळ राहिला या स्पर्धेमधील एनवीचा. अर्थातच बेस्ट बॅटर या पारितोषिकासाठी नक्कीच प्रबळ दावेदार असेल हा एनबी. आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून 13 चेंडू मध्ये 43 धावा रचल्या गेलेत. आता मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. अर्थातच होतंय पहिल्या विकेटचं पतन. ऍक्टिव्ह द पेव्हिलियन नवनाथ पवार. एस वाईड चेंडू स्वेर मारा. अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्येत 1 नेबर. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 41 वरती. माफी असावी 47 वरती. 4 चेंडू पूर्ण 47 धावा. मात्र फटका खेळला जातोय. बॅटची इनसाइड एज लागून चेंडू मात्र जातोय कार्पेटला. आग लावत जाईल का सीमा रेषे पार. एस क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. आउटसाइड खूप फास्ट आहे. आउटफील्ड पाहिली तर खूप फास्ट आहे. चौकार जातोय. आता मात्र ह्या चौकारानिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. हा मात्र चौकार आलाय अर्थातच महेंद्र साळुंकेच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 51 वरती. चेंडू झालेत 5 पूर्ण. शेवटचा चेंडू या षटकामधील बॉलिंग ट्रॅक वरती महेशला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू फेकी करेल महेश टू महेंद्र. थोडंसं क्षेत्ररक्षण व्हायला गेलं तर गच्चा झाले. थोडीशी मिस्टेक होती. त्यानंतर त्या चेंडूवरती 2 धावा रचले गेले. तर महेंद्रच्या माध्यमातून षटक संपतंय. तिसऱ्या षटकाची सांगता होती. अर्थातच हे षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 53 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. नक्कीच 100 आकडा पार केला असता. जर एनव्ही मैदानामध्ये अजून टिकून उभा असता तर नक्कीच 100 आकडा पार केला असता. पाहिल्या गेले तर एनव्ही माघारी गेलाय. अर्थातच नवनाथ पवार या संघाचा बॅक टू दी पेव्हिलियन आपण पाहू शकतो मागील षटकामध्ये. त्यानंतर पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 53 धावा. शेवट षटक असेल, अंतिम षटक असेल, अखेरचं षटक. लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतो या संघाकडून येत आहेत. अर्थातच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट स्लॉग ओव्हर दत्ताची आपण पाहतोय. वय वर्ष 40 पार असेल परंतु देहबोली पाहिली तर आता मात्र पाहतोय पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार. चेंडू वळवला जातो. चेंडू मात्र पाहिलं तर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. नॉन स्ट्राइक एंडला फेकी चांगली होईल का. एस पंचांचं बोट आकाशाकडे जातं. आता मात्र निशाणा लावला जातो. या निशाणावरती खरा उतरतोय क्षेत्ररक्षक महेशने मात्र काय लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. काही कमाल क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्या चेंडूवरती माघारी धाडलं जाते. फलंदाज अर्थातच बॅटर किशोर बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शंकर धावत यायचंय. हे सत्ता मात्र फटका खेळाय महेंद्रच्या बॅट मधून. याच सामन्यामधील आहे का उत्तुंग षटकार. अर्थातच खूप 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 लांब गेलाय. चेंडू मात्र जातो या स्टेशनवरती. मानसरोवर स्टेशनवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच या 7 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 59 धावा. हे माझ्यासोबत जोडले गेलेत गुण लेखक म्हणून अतिशय शार्प माइंडेड आपण पाहतोय आकाश दादा समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. आकाश दादा आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून आता संध्याकाळच्या 17 पर्यंत चांगलं काम चोखपणे पार केलं जात आहे याच आकाश दादांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आयोजक वर्गांच्या माध्यमातून आकाश दादा आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट आशियाचे सुपुत्र आहेत. चांगलं पाहिलं तर गणितीय
प्रक्रिया त्यांच्या पाहिल्या तर खूप फास्ट आपणास पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॅटची इनसाइड एज लागून चेंडू विसावतोय शैलेशच्या हातामध्ये. आता मात्र बाद होतोय. बॅक टू दी पॅव्हेलियन. महेंद्र होतंय तिसऱ्या विकेटचं पतन. सततच पाहायला गेलं तर माही माघारी निघालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये धावत याचे मित्र थोडस पळते सहकार्य कर. 3 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या 59 धावेवरती स्थिर आहे. चौथा चेंडू फिरकीचा जादूगार आपण पाहतो दत्ता. आता मात्र फटका खेळला. याच फिरकीवरती हल्ला चढवला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार येतोय. कणकणी षटकार. अर्थातच या ओव्हर मधील दुसरा षटकार येतोय. स्नो बॉल. आता मात्र फ्री हिट लागू असलेल्या 2 फलंदाजांना पाहिलं गेलं तर पंचांनी सामना थांबवायचा. ट्रॅक पॅन्ट ब्लॅक कलरची अवेलेबल होती. ब्लू ट्रॅक पॅन्ट यासाठी पॅनलाइज करावं लागेल. 3 धावांची पॅनल्टी होती. कंटिन्यू करा सामना. थँक्यू सो मच. वाईड अजूनही मात्र फ्री हिट लागू असेल. बॅटर पाहिलं तर रोहित असेल. रोहित पाहिलं तर सलामीवर राहिला होता. त्यानंतर पाहिलं तर रोहितने चांगला खेळ केला. त्यानंतर रोहितच्या माध्यमातून प्रमोशन केलं गेलं आपल्या संघातील खेळाडूंना. आता मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती येतोय घणाघाती प्रहार. अर्थातच विस्फोटक षटकार ब्रँडेड रोहितच्या बॅट मधून आलाय हा तडफदार षटकार. अर्थातच या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 76 धावा. 76 चेंडू झालेत पूर्ण आतापर्यंत 5. अर्थातच शेवटच्या चेंडूचा खेळ असेल शिल्लक. शेवटचा चेंडू पाहिले गेले तर फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. लिजंड या सह्याद्री क्रिकेट मधील माझं एकच सांगणं असेल या लिजंडांना, जर एखादा यंगस्टर चुकत असेल तर त्याला तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन समजवा. खेळ कसा करायचा त्याला समजवा. आणि यंगस्टरांना एकच विनंती असेल, या सर्व दिग्गज खेळाडूंचा रिस्पेक्ट करा मित्रांनो. पाहिलं गेलं तर दिग्गज खेळाडू ज्यांच्या माध्यमातून भूतकाळामध्ये असे चालवले गेले, भूतकाळामध्ये क्रिकेट जगलं गेले, खेळलं गेले, त्यांचा मात्र सन्मान करा, त्यांचा मात्र आदर करा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 82 धावा. धाव फलकावरती लागले गेलेत. 83 टीव्ही नसेल थोडस स्पीडअप घ्यायचंय विनंती. टीम पाबळवाडी लगेचच मैदान खाली करायचंय. अर्थातच मैदानाचा ताबा सोडायचंय. मैदानाचा ताबा घेईल टीम फडतरवाडी. कॅप्टन VN थोडस स्पीडअप घ्या. यानंतर बक्षीस पात्र फेरी सुरू होणार. यानंतर अर्थातच आपण पाहतोय सेमीफायनल 1 ग्रुप ए जो फर्स्ट पोझिशन वरती असेल, विपक्ष ग्रुप बी जो सेकंड पोझिशन वरती असेल. यानंतर होणारा सामना असेल अर्थातच सेमीफायनल 1. विनंती असेल NV आपण कॅप्टन आहात, लगेचच मैदानामध्ये या, क्षेत्ररक्षण लावा. 83 धावा टू विन असेल.
यानंतर होणारा सामना असेल अर्थातच बक्षीस पात्र फेरी सेमीफायनल 1 अर्थातच ग्रुप ए मधून जो फर्स्ट पोझिशन वरती असेल विपक्ष, ग्रुप बी मधून जो सेकंड पोझिशन वरती असेल अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी विपक्ष सावंके फायटर्स जंगलवाडी। विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनना टॉस का बॉस मध्ये यायचा, लगेचच टॉस केला जाईल। भैरवनाथ 11 विरेवाडी विपक्ष सावंके फायटर्स जंगलवाडी। हे मात्र सामने सर्व प्रेक्षणीय राहतील, सर्वांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे सामने असतील। अर्थातच पाहायला गेलं तर पहिला सेमीफायनलचा मुकाबला क्रुशियल मुकाबला असणार आहे। अर्थातच विरेवाडी विपक्ष जंगलवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना लास्ट कॉल असेल, लगेचच यायचंय। टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल। विरेवाडी कॅप्टन विपक्ष जंगलवाडी कॅप्टन। सेमीफायनलचा सामना ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील बॉटम बी सेकंड टीम असेल त्यांच्यामध्ये होईल। ग्रुप ए मधील टॉपची टीम आहे जंगलवाडी आणि ग्रुप बी मधील सेकंड नंबरला असणाऱ्या टीमची सामना होईल। हेलो विरेवाडी हेलो ऐसा नेक्स्ट मैच असेल अर्थातच पहिला सेमीफायनलचा मुकाबला कॅप्टन विरेवाडी शुभम अर्थातच कॅप्टन शरद सावंके फायटर्स पहिले सेमीफायनल असेल। टॉस केला जाईल। मान्य सन्मान्य श्री संस्थापक आपण पाहतो पोपटराव अर्थातच आम्हा सर्वांचे लाडके नानाजी कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। अध्यक्ष आपण पाहतो धोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी याच्या सर्व अध्यक्षांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। समोर त्यांचे अधिकारी वर्ग असतील, सतीश जाधव साहेब असतील, भगवान अरेकर साहेब असतील। साहेब आपल्यास म्हणून बसला आपण यायचं टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणार आहे। तीन पाहिली तर भैरवनाथ 11 विरेवाडी, त्यानंतर पाहिलं तर सावंके फायटर्स विरेवाडी। ही अतिरिक्त धाव हिल टायगर संघासाठी आणि गोलंदाजी मार्क वरती येतात शंकर। केदारेश्वर 11चे उत्कृष्ट गोलंदाज शंकर यांचा सामना करतील शैलेश आणि हा त्यांच्या बॅट मधून आला सुंदरसा फटका सीमा रेषेबाहेर। टॉस केला जाणार आहे। स्पिन दी कॉइन कॉल असेल सावंके फायटर जंगलवाडी टीमचा। स्पिन दी कॉइन आपण पाहतो संस्थापकांच्या माध्यमातून कॉइन स्पिन केला। एस काटा कॉल आहे। टॉस क्लिक झाला। ऐसा फिल्डिंग आपला निर्णय असेल, क्षेत्ररक्षण आपला निर्णय असेल। आपण आपली स्टॉपरची काय असेल या स्पर्धेमध्ये सामना पाहिला तर खूप अटीतटीचा आहे। पाहायला गेलं तर आपण पाहतो जंगलवाडी टीम क्षेत्ररक्षण निवडले। सामना पाहिला तर खूप महत्वाचा असेल। जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये मजल मारणार आहे। काय प्रदर्शन राहील आपल्या संघाचं कालच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या आपण आपल्या हाफ मध्ये मजल मारली होती। आज मात्र या सामन्यामध्ये काय प्रदर्शन राहील, काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅनिंग असेल, काय किती धावांवरती रोखलं जाईल कॅप्टन जंगलवाडी। आम्ही त्यांना कमीत कमी 40 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन। 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन, परंतु पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा 80 पार होत आहेत। रोखल्या जातील का 80 धावा की 40च्या आतमध्येच रोखू? हो आम्ही 40 आतचा रोखू।
एस कॉन्फिडन्सली आपण पाहतोय, आत्मविश्वासाने बोललं जातं 40च्या आतमध्ये रोको. विपक्ष कॅप्टन पाहिजे तर शुभम मात्र थांबला नाही टॉस का बॉस मध्ये. यानंतर होणारी मॅच असेल अर्थातच पहिला आणि सेमीफायनलचा हा मुकाबला शैलेशच्या बॅट बनवला जंगलवाडी सुंदरसा विपक्ष फटका, सीमा रेषेबाहेर 6 धावा. विरेवाडी. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. आमच्या सोबत जोडले गेलेत मायक्रोफोन मध्ये विजयजी सर. शंकराची सुंदरशी गोलंदाजी, तेवढे सुंदर फलंदाजीचे प्रात्यक्षिक हिल टायगर संघाचे जानेमाने फलंदाज शैलेश सूर्यवंशी यांच्या बॅट बनवला सुंदर फटका. पुढील चेंडू घेऊन येत आहेत शंकर, सामना करतील शैलेश. आपल्या संघासाठी पाहूया काय करतात. आणि हा शैलेश यांच्या बॉट बनवला सुंदर फटका, थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी आणि सीमा रेषे बाहेर बॉल. 4 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 24. थोडस महागडं षटक या ठिकाणी केदार शोर 11 संघाचं. आणि केदारेश्वर 11चे जानेमाने बॉलर, छोटा पॅकेट म्हणून ओळखलं जातं. निकनेम असलेले छोटा पॅकेट अनिकेत, डायटी संघाचे ऑलराऊंडर अनिकेत. सरनेम माहित नाही. बॉलिंग मार्ग अनिकेत त्यांचा सामना करतील हिल टायगरचे जानेमाने फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे मोहन फौजी. राईट टाइम त्याची ऍक्शन असताना त्यांनी आज लेफ्ट आर्म फलंदाजी करायला ठरवलंय. पाहूया काय करतात. पुढचा चेंडू अनिकेत यांचा सुंदर हा फलंदाज आउट झालेला या ठिकाणी. की बॅट चेंज करतात. रिटायर्ड आउट म्हणायला लागेल बहुतेक. ना बॉल एसटीला लागला ना कॅच आउट झाले. आणि किती याचा सुंदर बॉल, पण नामपानचे दोन्ही हात वर झालेले आहेत. हा व्हाईटचा इशारा, दिशाहीन गोलंदाजी आणि किती त्यांच्या मार्फत. छोटा पॅकेट, बिग ब्लास्ट म्हणून ओळख असणार आहे अनिकेत, दायटी संघाचे जानेमाने खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया पुढील चेंडू त्यांचा सामना करतील. फलंदाज नाव उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांच्या मार्फत. यॉर्कर लेन बॉल, महेश यांना समजलं नाही. जानेमाने फलंदाज आहेत महेश. सलग 3 षटकार मारण्याचा विक्रम त्यांचा नावावर आहे पाटण प्रीमियर लीग मध्ये. आणि हा स्लोअर 1 बॉल अनिकेत यांचा फलंदाजाला चकवण्यात यशस्वी. 1 धाव घेण्यात यश महेशांना. आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी. हिट विकेट झाले आहेत. अनिकेत, मूर्ती लहान कीर्ती महान का म्हणतात हे या बॉलवर त्यांनी दाखवलेलं आहे. बोल्ड आउट. बॅटरचं नाव पॅडी राजेंद्र. पॅडी उर्फ राजेंद्र, राजेंद्र उर्फ पॅडी, काही बोला चालेल. नाही 2 ओव्हर झाले का. आणि त्यांचा सामना करतील पॅडी. विरेवाडी संघाचे फलंदाज आहेत पॅडी. शेवटचा चेंडू सामना करतील पॅडी.
आणि आजच्या सामन्याला लाभलेले स्कोरर आकाश माने, मस्करवाडी संघाचे कर्णधार, हिटर आणि कोच. पॅडी यांच्या मॅट बनवून आलेला लेग साईडला सुंदर फटका, पण त्यांना रन घेण्याची इच्छा दिसत नाही. ते म्हणतात मी 6 आणि चौका मारूनच जिंकवणार. यानंतर गोलंदाजी मार्क होत पडतळी संघाचे मराठा वॉरियर्स, केदारेश्वर 11चे जाने माने गोलंदाज अक्षय. त्यांचा सामना करतील महेश, बिग हिटर. पाहूया पुढील चेंडू. अक्षय यांचा सुंदर असा चेंडू चकवण्यात यश. महेशांना काही समजलं नाही. अक्षय निर्धाव चेंडू टाकण्यात. तिसऱ्या ओव्हरीतला पहिला चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अक्षय. सामना करतील महेश. पाहूया सुंदर गोलंदाजी अक्षय यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू हा फलंदाजाला रोखण्यात यश. हिल टायगर संघाकडून आवाज येतोय महेशांना, आपण 6 मारावा. तेवढी चांगली गोलंदाजी केदारेश्वर 11चे गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा निर्धाव, पण हा चेंडू. पाहूया अंपायरचा इशारा काय होतोय. अंपायरचे दोन्ही हात वर. दिशाहीन तोडी गोलंदाजी. 2 चेंडू चांगले लागले. कमबॅक करतील अक्षय. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे या ठिकाणी. अक्षय यांचा पुढील चेंडू. सामना करतील पॅडी. पॅडी यांच्या बॅट मधून फटका कॅच साठी. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं असं झालेलं नाही. कॅच ड्रॉप झालेला आहे. आज दिवसभर चांगली फलंदाजी केलेले, तेवढी चांगली फिल्डिंग केलेले रोहित सोमाडे, पण आता थोडेसे लेझी झालेत मॅच मध्ये. राहा अक्षय यांचा पुढील चेंडू. सामना करतील महेश, आणि महेश यांच्या बॅट मधून सुंदर फटका सीमा रेषे बाहेर. 6 रन. सुंदर असा फटका महेश पाबळे यांच्या बॅट मधून आलेला. पुढील चेंडू अक्षय घेऊन येत आहेत. अक्षय यांचा पुढील चेंडू. सामना करतील महेश. महेश यांनी सुंदर असा टोलला फटका लेग साईडच्या दिशेने. पाहूया शंकर फिल्डिंग झाली का नाही. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण शंकर याच्याकडून. लेफ्ट आर्म थ्रो तेवढा चांगला शंकर यांच्याकडून. 2 धावा घेण्यात इंटरेस्ट दाखवलेला नाही, आणि ते रिटायर्ड आउट होताना महेश. सर्व आज बहुतेक रिटायर्ड आउट होण्याच्या मूड मध्ये आहेत. सर्वांना आज बॅटिंग भेटणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पुढील बॅट्समॅन दत्ता भाव, आणि अंपायरचे दोन्ही हातवर वाईट. दिशाहीन गोलंदाजी करतात अक्षय. सर्व बॉल तुम्ही एका रेषेत टाकले तरी बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाहीत. आणि हा तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 37. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. हिल टायगर संघाची. विजयासाठी किती आवश्यक आहे? 6 बॉल 46. जो पण कोणी 6 बॉल 6 सिक्स मारेल त्याला 5,001 पारितोषिक या ठिकाणी. आणि परतवाडी संघाकडून केदारेश्वर 11चे जानेमाने गोलंदाज करण. गोलंदाजी मारवरती करण यांचा सामना करतील दत्ताभाऊ. सुंदर असं गोलंदाजी या ठिकाणी. फुलटॉस बॉल. करण अर्जुन आमच्या टीम मध्ये आहेत. केदारेश्वर जानेमाने गोलंदाज करण. थोडासा रनअप छोटा आहे त्यांचा. सुंदर अशी गोलंदाजी करतात. बॅट्समन पुन्हा रिटायर्ड आउट होण्याच्या चक्कर मध्ये आहेत. बोल.
आउट झाला असेल तर आपण बाहेर जायचंय. नवीन फलंदाज येणार. लीगची मॅच आहे कृपया. आणि पावरी संघाचे हमेशा मैदानाच्या बाहेर असणारे खेळाडू, मैदानात कमी पण मैदानाच्या बाहेर ज्यांची चर्चा जास्त असते असे खेळाडू सुहास मोरे बॅटिंग मार्क वरती. चॉकलेट बॉय वाशीचं गार्डन त्यांनी गाजवलेलं आहे. बघूया मानसरोवरचं काय करतात. अक्षय माने यांच्याकडून सुहास मोरेसाठी पारितोषिक आलंय. त्यांनी फक्त एक 6 मारावा आणि 501 रुपये घेऊन जायचे. ते पण युपीआय पेमेंट ऑनलाईन भेटेल, कॅश मध्ये नाही. सुंदर असा टोलला चेंडू आणि हा कॅच आउट. ते आधीच सांगितलं होतं मी तुम्हाला, सुहास मोरे फक्त मैदानाच्या बाहेर खेळतात. मैदानात आले की त्यांची बॅट चालत नाही. टी शर्टचं कृपया ध्यान द्या. पेनल्टी घ्या 3 रनची. घेऊन टाका पेनल्टी, मायनस करा 3. वाईट. करण गोलंदाजी मार्कवर. करण मिडल स्टंप वरती बॉलिंग करायची आपण. मारू द्या काय मारायचंय ती. सुहास मोरे यांचं आधीच कौतुक केलं होतं. ते मैदानाच्या बाहेर खेळतात, मैदानाच्या आत नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण. कॅच आउट. सुंदर अशी गोलंदाजी करण यांच्याकडून. 2 विकेट घेण्यात त्यांना यश. किती झाले? 35 पेनल्टीच्या मायनस केल्या. ते नाही, विकेट किती झाली? 6 विकेट गेल्या आहेत पावडी संघाच्या. आणि सोहम सुहासच्या गुरु, सुहास मोरेचे गुरु म्हणला तरी चालेल. सोहम आकाश माने यांच्याकडून सोहमसाठी बक्षीस आले आहे. 2 बॉल 2 6 मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. युपीआय पेमेंट झाले आणि हा पहिलाच उचललेला चेंडू हवेमध्ये. पाहूया आणि 1000 रुपये द्यायला लागतील सोहमला आउट झाल्यावर. सुहास मोरेचे गुरु आहेत सोहम लवबर्ड. 1000 रुपये एकच बक्षीस होतं सोहम मोरे सोहम साठी. प्लीज. आधीचा सामना टॉस मध्ये कोण जिंकले? जंगलवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साळुंके फायटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मैदानाचा ताबा घ्यायचाय. या मॅच